माझे नाव रोहन आहे. मी सातारच्या गल्लींमध्ये वाढलो. तिथेच माझे बालपण आणि स्वप्ने मोठी झाली. पण अभ्यासाची लगन मला मामांच्या शहरात पुण्यात आणली. पुणे आपल्या संस्कृती आणि सौजन्यासाठी ओळखले जाते. इथे माझे मामा सुनील बँकेत मोठ्या पदावर आहेत. मामी सुमन घराला आपल्या समजूतदारपणा आणि प्रेमाने सजवतात. त्यांची एकुलती एक मुलगी आरती माझ्यापेक्षा 3 वर्षे मोठी आहे. ती डॉक्टर होण्याची तयारी करत आहे. मामांचे स्वभाव कठोर आहे, पण ते मनाचे खूप चांगले आहेत. ते आपल्या तत्वांवर कडकपणे ठाम राहतात. पण त्यांच्या डोळ्यात अशी प्रेमाची चमक आहे, जी प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करते. मामी त्यांच्या अगदी उलट खूप सरळ आणि भोळ्या आहेत. त्या मामांना खूप प्रेम करतात आणि त्यांच्या एकनिष्ठतेची मिसाल दिली जाते. आरती माझ्यासाठी फक्त एक बहीण नाही, तर एक उत्तम मैत्रिणी आहे. एक रात्री जेव्हा घड्याळाच्या काट्याने 12चा आकडा स्पर्श केला, माझ्या खोलीच्या दारावर हलकीशी ठोका झाली. मी वेळ पाहिला तर मनात विचित्र घबराट वाटली. दार उघडले तर समोर आरती उभी होती. तिचा चेहरा फिका पडला होता आणि डोळ्यात भीती होती. ती म्हणाली, "रोहन, मी एक खूप भयंकर स्वप्न पाहिले आहे. त्यामुळे मी खूप घाबरले आहे. मला झोप येत नाही आणि खोलीत खूप भीती वाटते. मी तुझ्या खोलीत झोपू शकते का?" तिच्या आवाजात अशी लाचारी होती की मी लगेच तिचे दुःख समजलो. मी म्हटले, "का नाही आरती? हे तुझेही घर आहे. आत ये." मी तिला धीर दिला आणि पाण्याचा ग्लास दिला. ती माझ्या बेडलगत दुसऱ्या बेडवर झोपी गेली. त्या रात्री आम्ही बोलत राहिलो. बालपणाच्या खोड्या आठवत राहिलो आणि बोलता बोलता आम्हाला झोप लागली. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले, आरती आपल्या खोलीत जाऊन गेली होती. मी खाली गेलो तर नाश्त्याच्या टेबलावर मामा, मामी आणि आरती आधीच बसले होते. आरतीने हसत माझ्याकडे पाहिले आणि मग रात्रीचा प्रसंग मामींना सांगितला. मामी हसत म्हणाल्या, "बालपणातही असंच करायचे?" मामांनी फक्त हसले. आरतीने नाश्ता संपवला आणि मला म्हटले, "लवकर कर, नाहीतर उशीर होईल." मी माझ्या कारने आरपवला आणि अ, तिच्या मेडिकल कॉलेजला सोडून येतो आणि परतही आणतो. मामांची स्वतःची कार आहे ज्यावर ते बँकेला जातात. मी लवकरात लवकर नाश्ता संपवला आणि उठलो. माझी पुस्तके उचलली आणि आरतीनेही तिची पुस्तके उचलली. आम्ही कारमध्ये बसून निघालो. कॉलेज पोहोचेपर्यंत आमच्यात रोजसारखी सामान्य गप्पा झाल्या. मग मी आरतीला तिच्या कॉलेजसमोर उतरवले. आरतीने मला बाय म्हटले आणि वेळेवर पुन्हा घेऊन येण्याची सूचना देत कारमधून उतरली आणि कॉलेजमध्ये जाऊ लागली. मी आरतीला नीट पाहू लागलो की इतक्यात मागून एका कारचा हॉर्न वाजला आणि मी पुन्हा शुद्धीवर आलो. मी रस्ता अडवून उभा होतो. आरती कॉलेजच्या आत जाऊन गेली होती आणि मीही माझ्या कॉलेजाकडे निघालो. आज माझे कॉलेजात मन लागले नव्हते. फक्त एवढीच वाट पाहत होतो की कॉलेज संपो आणि मी आरतीला घेण्यासाठी पोहोचू. आरती इतकी सुंदर आहे, जणू निसर्गाचा एखादा चमत्कार. तिचे केस काळे, लांब आणि रेशमी आहेत. डोळे खूप सुंदर आणि मोठे आहेत. रंग खूप गोरा. चेहऱ्यावर ना खूप पातळ ना खूप जाड. उंची 5 फूट 6 इंच आहे. गोरा रंग आणि डोळे आकर्षक आहेत. मी आरतीच्या विचारांत बुडालो होतो की इतक्यात कोणी येऊन माझ्या पाठीमागून खांद्याला हलकेसे हलवले आणि म्हटले, "अरे, आज कुठे हरवलास?" मी मागे पाहिले आणि हसलो. ही माझी मैत्रीण पूजा होती. पूजा आणि मी बालपणापासून एकाच शाळेत होतो आणि आता कॉलेजही एकच. पूजा माझी अशी मैत्रीण होती ज्याच्याशी मी प्रत्येक गोष्ट सांगत असे आणि तीही तिची प्रत्येक गोष्ट माझ्याशी सांगत असे. माझे इतरही मित्र होते, पण पूजासारखी जवळीक इतर कोणाशी नव्हती. ती पुन्हा म्हणाली, "अरे, कुठे हरवलास?" मी म्हटले, "काही नाही, फक्त असंच." पूजाने खूप आग्रह केला, पण अर्थातच मी तिला माझे विचार सांगून निराश करू शकत नव्हतो. आणि शिवाय जे मी विचारत होतो, ते मी कुठल्याही परिस्थितीत तिला सांगू शकत नव्हतो. पूजाने इकडे-तिकडेच्या गोष्टी सुरू केल्या आणि मीही तिच्याशी गप्पांमध्ये गुंतलो. मग जे क्लास होते, ते अटेंड केले आणि तिथून सुटल्यानंतर मी आरतीला घेण्यासाठी निघालो. आरतीच्या कॉलेजच्या बाहेर पोहोचून मी तिला मोबाईलवर मेसेज केला की बाहेर ये. आरती माझीच वाट पाहत होती. ती कॉलेजच्या गेटवरून समोर आली, तशीच मी तिला पाहून बेहोश झालो. आज आरती खूप रागात होती. माझ्या विचारण्यानंतर तिने सांगितले की आज तिच्या एका मैत्रिणीशी भांडण झाले आहे. आरती रागात खूप तीव्र होती. मी आरतीची स्थिती पाहून तिला 1-2 विनोद सांगितले, ज्यावर तिचा मूड चांगला झाला. मी रस्त्यात हे विचारत होतो की नकळत का मी आरतीला प्रेमळ नजरेने पाहत होतो. आजपर्यंत ना माझ्या आयुष्यात कोणती मुलगी आली होती ना, कधी मनात कोणाच्या बाजूने गेले होते. असंच विचारत विचारत आम्ही घरी आलो आणि दोघे कारमधून उतरून घरात शिरलो. मामींना नमस्कार केला आणि आपापल्या खोलीत ताजेतवाने होण्यासाठी जाऊ लागलो. जिने चढताना आरती माझ्यापुढे होती. हा प्रवास संपला आणि आरती आपल्या खोलीत आणि मी माझ्या खोलीत शिरलो. मी थोड्या वेळासाठी विश्रांती घेण्यासाठी बेडवर पडलो आणि थोड्या वेळाने जेवायला खाली गेलो. खाली आरती आधीच टेबलावर बसून जेवत होती. मी माझे मन तयार करायचा प्रयत्न केला की आता आरतीकडे पाहणार नाही. मला माझ्या हेतूत काही अशी दिसले
जेवताना आणि जेवल्यानंतरही मी आरतीला प्रयत्न केला आणि माझ्या खोलीत आलो. मी माझ्या दिनक्रमानुसार झोपलो आणि मग उठून ताजेतवाने होऊन अभ्यास करायला बसलो. संध्याकाळी मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेलो. जेव्हा परत आलो तेव्हा जेवणाची वेळ झाली होती. ताजेतवाने होऊन जेवायला आलो तर मामा, मामी आणि आरती जेवणाच्या टेबलावर माझीच वाट पाहत होते. मामांनी मला माझ्या अभ्यासाबद्दल विचारले आणि मी सांगितले की सगळे ठीक आहे. मामांनी मग आरतीला विचारले आणि आरतीनेही तिच्या अभ्यासाबद्दल सांगितले. मी जेवण केले आणि खोली केला आणि एक चित्रपट पाहू लागलो की अचानक खोलीच्या दारावर ठोका झाला. मी लॅपटॉप बंद केला आणि दार उघडले तर समोर आरती उभी होती. मी विचारले, "आरती काय बाब आहे?" आरती म्हणाली, "रोहन तुम्ही हसाल ना." मी म्हटले, "आरती बाब काय आहे?" आरती म्हणाली, "आधी वचन द्या की माझ्यावर हसणार नाही." मी म्हटले, "ठीक आहे, हसत नाही. आता सांगा काय बाब आहे?" आरती म्हणाली, "रोहन मला आजही तुझ्या खोलीत भीती वाटते." मी म्हटले, "बस एवढीच गोष्ट होती. मी का हसेन या गोष्टीवर? आता तुम्हाला जेव्हा भीती वाटते तेव्हा तुम्ही माझ्या खोलीत येऊन झोपता. ही काय नवीन गोष्ट आहे?" आरती म्हणाली, "रोहन आज जेव्हा सकाळी मी मामी आणि मामांना सांगितले होते की रात्री मी स्वप्न पाहून घाबरले होते, तेव्हा मामी कशा हसू लागल्या होत्या. म्हणून मी विचारले की हे होऊ नये की तुम्ही माझ्यावर हसाल. मी म्हटले, "नाही आरती, अशी काही गोष्ट नाही. आता तुम्हाला जेव्हा कधी भीती वाटेल तेव्हा तुम्ही येत जा." आरती हसत म्हणाली, "अच्छा जी, कसा प्रेम आहे तुमचा माझ्याशी? जितके प्रेम दाखवत आहात तितके करता नाही." मी हलकीशी नाराजी व्यक्त करत आरतीला विचारले, "तुम्ही असे का म्हटले?" आरती म्हणाली, "मी गेल्या 5 मिनिटांपासून तुझ्या खोलीच्या दारावर उभी आहे. तुम्ही अजून मला आत येण्यास सांगितलेच नाही." मी आरतीच्या या गोष्टीवर लाजलो. मला आठवतच नाही की मी आरतीला आत येण्यास सांगितलेच नाही. मी बाजूला झालो आणि थोडेसे पुढे वाकून एका हाताने आरतीला आत येण्याचा इशारा केला. आरती अचानक माझ्या या अंदाजावर हसू लागली आणि आत आली. आरती बेडवर येऊन उशी लावून पडली आणि मी खोलीचे दार बंद केले. मीही माझ्या बेडवर येऊन बसलो आणि आरतीला विचारले, "आरती, तुम्ही इतक्या रागाळ्या आहात की जेव्हा कधी तुम्हाला रागात पाहतो तेव्हा तुमच्यापासून भीती वाटू लागते. पण जेव्हा तुम्ही कोणते भयंकर स्वप्न पाहता तेव्हा तुम्ही इतक्या घाबरताही की तुम्ही तीच रागाळ आरती आहात." आरती माझ्या या गोष्टीवर हसू लागली आणि म्हणाली, "मला स्वतःलाही माहीत नाही की याची काय कारणे आहे. पण जेव्हा कारण कळले तुम्हाला नक्की सांगेन." "अच्छा, आता जास्त बोलू नका आणि तुम्ही काय कराल आता?" मी म्हटले, "आरती, मी थोडा वेळ अभ्यास करेन मग झोपेन." आरती म्हणाली, "ठीक आहे, मी झोपायला लागले आहे. तुम्ही लाईट बंद करा आणि आपला टेबल लॅम्प चालू करून अभ्यास करा." मी तसेच केले आणि आरती थोड्याच वेळात झोपली. मी अभ्यासाबद्दल आरतीला खोटे बोललो होतो. मी खरे तर आरतीवर हा प्रभाव पाडायचा होता की मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करतो. अभ्यास तर काहीच करायचा नव्हता. मी फक्त थोडा वेळ पुस्तकाची पाने उलथत राहिलो. मग पुस्तक बंद केले आणि लॅपटॉप चालू केला आणि इंटरनेट वापरू लागलो. थोडा वेळ इंटरनेट वापरल्यानंतर येऊन बेडवर झोपलो. सकाळी जेव्हा मी उठलो, आरती आपल्या खोलीत जाऊन गेली होती आणि मी वेळ पाहिला तर मी कॉलेजसाठी खूप उशीर होत होता. मी उठलो आणि तयार होऊन खाली पोहोचलो. मामी, मामा आणि आरती नाश्ता करून गेले होते. आरती म्हणाली, "रात्री उशिरापर्यंत बसून अभ्यास करून उघडले नाहीत." ती पुन्हा म्हणाली, "शाब्बास, असेच मन लावून अभ्यास करत राहा." मी मनात म्हटले, "आरती, असेच मन लावून अभ्यासेन कारण आता हाच अभ्यास माझे आयुष्य बनला आहे." ती म्हणाली, "आणि आता लवकरात लवकर नाश्ता करा. मलाही उशीर होत आहे. आज कॉलेजात एक फंक्शन आहे. त्याची जाऊन थोडी तयारीही करायची आहे." मी मामी आणि मामांना नमस्कार केला आणि नाश्ता करू लागलो. आरती टीव्हीवर कोणता सकाळचा शो पाहू लागली. मी नाश्ता करत करत सोबत आरतीलाही चोरून पाहत होतो. आज आरतीने लाल रंगाचा पोशाख घातला होता, जो तिच्यावर खूप शोभत होता आणि आरती खूप गोड दिसत होती. लाल पोशाखात आरतीचा रंग गोरा होता, ज्यावर तो पोशाख खूप शोभत होता. आरतीला पाहून मन करत होते की तिला समोर बसून फक्त पाहत राहावे आणि दिवस, आठवडे, महिने, वर्षे जावेत. फक्त मी आरतीला पाहत राहावे आणि माझी नजर न काढावी. माहीत नाही माझ्यासोबत हे सगळे काय होत होते. प्रत्येक जाणाऱ्या दिवसासोबत माझे आरतीबद्दलचे विचार आणि भावना बदलत जात होत्या. कदाचित मला आरतीच्या प्रेमात पडले आहे का? हो, हे प्रेमच होते. कॉलेजात माझा एक खूप चांगला मित्र होता संदीप. तो आमच्या कॉलेजच्या एका मुलीच्या प्रेमात खूप होता आणि ती मुलगी होती पूजा, जी माझी उत्तम मैत्रीण होती. पूजा संदीपला त्या नजरेने आवडत नव्हती, ज्या नजरेने संदीप तिला आवडत होता. पण पूजा एका चांगल्या मित्राच्या नजरेने संदीपला नक्की आवडत होती. संदीप पूजाला खऱ्या मनाने चाहत होता आणि संदीपनेच एकदा मला सांगितले होते. जेव्हा तुम्ही दिवसरात्र एकाच व्यक्तीबद्दल विचार करू लागता आणि त्यानंतर तुमच्या आत जेव्हा हा प्रश्न निर्माण होतो की का तुम्हाला त्या व्यक्तीच्या
प्रेमात पडले आहे का? तर समजा की तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात दिलोजाणने अडकले आहात. जेव्हा संदीपने आपला हा विचार मला सांगितला, तेव्हा मला त्यावर हसू आले, कारण तेव्हा मी कोणत्या मुलीच्या प्रेमात नव्हतो. आता अर्थातच प्रेम करणाराच अशा गोष्टी समजतो. ज्याने प्रेमच केले नसेल तो अशा गोष्टींवर हसेल. ज्यानंतर मला करंट लागण्यास सुरुवात झाली, कारण मला आयुष्यात पहिल्यांदा प्रेम झाले होते आणि तेही आरतीपासून. मी अनमनेने नाश्ता संपवला आणि आरतीला उठण्यास सांगितले. आम्ही कारमध्ये येऊन बसलो. आरतीला तिच्या मेडिकल कॉलेजला उतरवले आणि जोपर्यंत आरती गेटच्या आत जाऊन माझ्या नजरेतून नाहीशी झाली नाही, मी बेबसीच्या अवस्थेत तिला पाहत राहिलो. माझी बेबसी आणि माझे ओल्या प्रेमाची घोषणा करत होते. पण आरती माझ्या या भावनांपासून अनभिज्ञ होती. पण आरती माझ्या या भावनांपासून अनभिज्ञ लागलो आहे. तिला माहीतच नव्हते की मी 2च दिवसात तिच्यापासून कितीदा तुटून की मी तिच्या प्रेमात आहे. प्रश्नांची लढाई अशीच माझ्या आत चालू होती आणि मी माझ्या कॉलेजात पोहोचलो. आज पूजा ही कुठे दिसत नव्हती. मीही तिला मेसेज करून विचारले नाही की ती कुठे आहे, कारण मी एकटा राहू इच्छित होतो. कॉलेज सुटल्यानंतर मी आरतीला घेण्यासाठी तिच्या कॉलेजाकडे जात होतो. आरतीचा मेसेज आला, "रोहन आता येऊ नकोस. मी फंक्शनमुळे उशिरा सुटेन. जेव्हा घेण्यास बोलावले तेव्हा मेसेज करेन." मी मग तिथूनच घराकडे निघालो. घरी पोहोचून मामींना भेटलो आणि मामींनी आरतीबद्दल विचारले, तर मी त्यांना सांगितले की आरती फंक्शनमुळे उशिरा सुटेल. मी माझ्या खोलीत आलो आणि ताजेतवाने होऊन जेवण खाण्यासाठी खाली आलो. मामी माझ्या जवळच बसली. जेवताना अचानक मी मामींना प्रश्न विचारला. "मामी, तुमची आणि मामांची लग्न आवडीने झाली आणि म्हणाल्या, तुला आज ही गोष्ट कशी आठवली?" मी म्हटले, "वैसेच मामी, आता सांगा ना जे विचारले आहे." मामी म्हणाल्या, "वैसे तर तुमचे मामा माझे फर्स्ट कझिन आहेत. पण ते मला खूप लहान वयापासूनच खूप आवडत होते आणि ही आवड हळू प्रेमात बदलली." मामींनी सांगितले, "एक दिवस तुमच्या मामांनी आपल्या प्रेमाची कबुलीही मला दिली." मी विचारले, "तर मामी तुम्ही मामांना काय उत्तर दिले होते?" मामी म्हणाल्या, "तुमचे मामा एक खूप चांगले माणूस आहेत आणि मला पतीच्या भूमिकेत स्वतःसाठी उत्तम वाटले. पण लाज ही स्त्रीचे दागिने आहे. म्हणून मी त्यांना त्यावेळी उत्तरात काही सांगू शकले नाही. तुमच्या मामांनी मग आमच्या घरी संबंध पाठवला. आम्हा दोघांचे लग्न झाले आणि मी स्वतःला भाग्यवान स्त्री समजते की तुमच्या मामांसारख्या एका चांगल्या माणसाशी मी जोडली गेली." मी जेवण खाऊन वर खोलीत आलो आणि लॅपटॉपवर गाणी ऐकू लागलो आणि विचारू लागलो की मीही आरतीला आपल्या प्रेमाची कबुली देऊ. आज तर माझ्या सवयीनुसार झोपही येत नव्हती मला. खरेच ऐकले होते की प्रेमात भूकही कमी लागते आणि झोपही कमी येते. असेच वेळ गाणी ऐकत जात होती आणि आरतीचा मेसेज आला, "मला घेण्यास ये." मी उठलो आणि कार घेऊन आरतीच्या कॉलेजाकडे निघालो. तिथे पोहोचून आरतीला मेसेज केला की बाहेर ये. थोड्याच वेळात आरती गेटवरून समोर आली आणि कारकडे वाढली. पण तिच्यासोबत 2 मुली आणखी होत्या. त्यांपैकी एक माझी मैत्रीण पूजा आणि दुसरीला आज मी पहिल्यांदा पाहत होतो. मी पूजाला विचारले, "या, मी तुम्हाला सोडून देईन." तिने म्हटले, "नाही, आमची कार येणार आहे. तुम्ही जा." मी पूजा आणि तिच्या मैत्रिणीला बाय बोलत कारमध्ये आलो आणि आरतीही त्यांना बाय म्हणत कारमध्ये बसली. आरती कारमध्ये येऊन बसली, तशीच जणू कार मी बाहेर आली. माझ्या आसपास जणू फुले उमलू लागली आणि माझे हृदय गुपचूप हसू लागले. आरतीला मी आजच्या फंक्शनबद्दल विचारले आणि आरती मला फंक्शनबद्दल सांगू लागली. माझे आयुष्य, माझे सगळे काही माझ्यापासून काहीच इंचांच्या अंतरावर बसले होते. आज आरतीसोबत कारमध्ये बसून जो प्रवास मी करत होतो, माझे हृदय इच्छित होते की हा प्रवास कधी संपू नये आणि हृदय हेही इच्छित होते की मी कार अशा रस्त्यावर नेऊ, जे कधी संपणारे रस्ते नसतील. पण हे सगळे स्वप्ने अशी होती ज्यांचा विचार करून मी माझ्या हृदयाला काही क्षणांचा सुखच देऊ शकत होतो. वास्तव तेच होते की जे मी इच्छित होतो ते अशक्य आणि न मिळालेले होते. काहीच वेळाने आम्ही घरी पोहोचलो आणि घरात शिरलो. आरती मामींना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली आणि मी माझ्या खोलीत आलो. आज माझे माझ्या मित्रांकडे जाण्याचेही कोणते मन नव्हते आणि माझी ही स्थिती होती की मी फक्त एकटा राहू इच्छित होतो. जर माझ्या एकाकीपणाला संपवण्याचा अधिकार आता कोणाला होता तर तो आरती होती. रात्री जेव्हा जेवणाची वेळ झाली तर मी जेवायला खाली गेलो आणि सर्वांना नमस्कार करून जेवण खाण्यासाठी बसलो. जेवण संपवले आणि मी खोलीत आलो. थोड्या वेळाने खोलीच्या दारावर ठोका झाला आणि मी दार उघडले तर समोर आरती उभी होती. आरती म्हणाली, "रोहन, मी अभ्यास करून करायचा आहे." आरतीची ही गोष्ट ऐकताच माझे हृदय जोरात धडधडू लागले आणि मोठ्या कष्टाने माझ्या जिभेतून हे शब्द निघाले, "हो आरती." मग आरती आपल्या खोलीत गेली आणि मी दार बंद करून माझ्या बेडवर येऊन पडलो. अखेर तो वेळ आला आणि माझ्या खोलीच्या दारावर ठोका झाला. मी उठलो आणि दार उघडले. समोर अपेक्षेप्रमाणे आरती उभी होती.
आरती हसत म्हणाली, रोहन आज दारावरच उभा ठेवायचे आहे की आत बोलावाल? मी खूप कष्टाने आरतीच्या या गोष्टीवर हसलो आणि एका बाजूला झालो आणि आरतीला आत येण्याचा रस्ता दिला. आरती खोलीच्या आत शिरली आणि बेडकडे वाढली आणि बेडवर बसली. मी आरतीशी खूप वेळ बोलू इच्छित होतो, पण आरतीने जास्त वेळ माझ्याशी बोलले नाही आणि मला म्हटले, रोहन, तुम्ही आता अभ्यास करा आणि मी झोपायला लागले आहे. मी शांतपणे लाईट बंद करून टेबल लॅम्प चालू केला आणि पुस्तक उघडले. आरती थोड्याच वेळात झोपली. मी आरती झोपताच पुस्तक बंद केले आणि करवट बदलून आरतीच्या बाजूला तोंड केले आणि आरतीच्या चेहऱ्याचे दर्शन घेऊ लागलो. आरती खूप सुंदर दिसत होती आणि मला काही खबर नव्हती की मी असे किती वेळ माझ्या प्रेमाचे दर्शन घेत राहिलो. त्याच रात्री आरती झोपल्यानंतर मी माझे पुस्तक बंद करून लॅपटॉपवर काही लिहू लागलो. माझे हृदय इच्छित होते की मी माझे विचार कसे ना कसे लिहावे. मी एक कविता लिहायला सुरू केली जी फक्त आणि फक्त आरतीसाठी होती. शब्दांच्या माळेत मी माझ्या भावना व्यक्त करत होतो. अर्धी रात्र संपली होती आणि मी पूर्णपणे कवितेत बुडालो होतो. अचानक माझी नजर बेड होती आणि मला पाहत होती. ती हसली आणि म्हणाली, तुम्ही अभ्यास करत नाही तर कविता करत आहात. मी लाजलो आणि लवकरात लवकर लॅपटॉप बंद केला. बस असेच. मी तोत्रे बोलू लागलो. आरती म्हणाली, मला माहीत आहे तुम्ही काय लिहित होतात. माझ्या हृदयाच्या धडधडी वेगाने वाढल्या. तुम्हाला कसे माहीत मी विचारले. ती म्हणाली, रोहन, मी त्या वेळेपासून जागी आहे जेव्हा तुम्ही माझ्याकडे पाहत होता. या क्षणी सर्व अंतरे आणि लाज संपली. आरती माझ्या जवळ आली आणि म्हणाली, मीही तुझ्या प्रेमात आहे रोहन. तिच्या या शब्दांनी माझे जग बदलले. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघांनी मिळून मामा आणि मामींना सगळे सांगितले. त्यांच्या डोळ्यात अशी चमक होती जी मी आधी कधी पाहिली नव्हती. ते हसले आणि म्हणाले, आम्हाला माहीत होते की तुम्ही दोघे एकमेकांसाठी बनले आहात. मामींनी आरतीला मिठी मारली आणि म्हणाल्या, मी नेहमीच जाणत होते की तुम्ही स्वतःसाठी एक चांगला जीवनसाथी निवडाल. आमच्या संबंधाला ना फक्त मंजुरी मिळाली, तर एक नवीन नावही मिळाले. ही प्रेमाची अशी कथा होती जी स्वप्नांपासून सुरू झाली आणि वास्तवात बदलली. आमचा संबंध आणखी मजबूत झाला आणि आम्ही दोघांनी मिळून आयुष्याच्याच नवीन प्रवासाची सुरुवात केली. लग्नाची गोष्ट ठरल्यानंतर मामांनी आम्हा दोघांसाठी एक शानदार पार्टीची व्यवस्था केली. या पार्टीत आमचे सर्व मित्र आणि नातेवाईक सामील होते. तिथे माझी भेट मामांच्या एका जुन्या मित्राच्या मुलाशी झाली ज्याचे नाव विशाल होते. विशाल एक यशस्वी व्यवसायी होता आणि त्याची व्यक्तिमत्व खूप प्रभावी होते. तो अनेकदा लंडनमध्ये राहत असते, पण काही व्यावसायिक कारणांमुळे पुण्यात आला होता. त्याने आरतीशी पहिल्याच नजरेत मैत्री करायची इच्छा केली. आरतीलाही तो एका चांगल्या मित्राच्या रूपात आवडला. मी त्यांच्या मैत्रीला पाहून सुखाचा श्वास घेतला. मात्र हृदयाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात एक विचित्र बेचैनी होती. विशालने मैत्रीचा हात पुढे केला होता, पण त्याच्या मनात काहीतरी वेगळे चालू होते. तो आरतीच्या सौंदर्य आणि समजूतदारपणाने खूप प्रभावित झाला होता. त्याला माहीत होते की आरती आणि मी बालपणाचे मित्र आहोत आणि आता आमचा संबंध ठरला आहे, पण त्याने तरीही आरतीला मिळवण्याचा निश्चय केला. त्याने मलाही आपला मित्र बनवले आणि आपल्या गोष्टींनी माझ्या आत शंकेचे बीज पेरू लागला. एक संध्याकाळ तो मला एकट्याने म्हणाला, रोहन, तुम्ही खूप सरळ आहात. जगात खूप मुली आहेत. आरतीसारख्या सुंदर आणि यशस्वी मुलीची काळजी घेणे खूप कठीण आहे. त्याला ते सगळे हवे आहे जे तुम्ही कदाचित कधी तिला देऊ शकणार नाही. त्याच्या गोष्टी माझ्या मनात फिरू लागल्या. मी आरतीच्या प्रेमात खूप होतो, पण माझ्याकडे ना तर तिच्यासारखे करिअर होते ना तिच्यासारखी प्रसिद्धी. मी स्वतःला तिच्या लायक न समजू लागलो होतो. ही जाणीव माझ्या हृदयात एक ओझे बनत जात होती. एक दिवस मी माझ्या कॉलेजात खूप उदास बसला होतो की माझी मैत्रीण पूजा माझ्या जवळ आली. तिने माझी अडचण ओळखली. ती म्हणाली, रोहन, काय झाले आहे? मी तिला सगळे खरेखुरे सांगितले. विशालच्या गोष्टी, माझी बेचैनी आणि आरतीला गमावण्याची भीती. पूजाने माझी गोष्ट ऐकून हसत म्हटले, रोहन, तुम्ही मूर्ख आहात. तिला पाहू लागलो. ती म्हणाली, तुम्हाला आरतीच्या प्रेमात आहे की तिच्या करिअरमध्ये, आणि तिला तुझ्या प्रेमात आहे की तुझ्या संपत्तीमध्ये. प्रेम हृदयातून होते, पैशांपासून नाही. विशाल तुम्हाला फसवत आहे. तो तुमच्या आणि आरतीच्या प्रेमात फूट पाडू इच्छितो. आरती तुझी आहे रोहन. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त प्रेम करता आणि तीही तुझ्या. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. पूजाच्या गोष्टींनी मला खूप हिंमत मिळाली. मी विचारले की मला खूपही स्वतः काढेन. मी आरतीला बोलावले आणि तिला विशालबद्ध उपाय सगळे सांगितले. आरती हे ऐकून आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, मला वाटले होते तो एक चांगला माणूस आहे. मी म्हटले, आरती, आम्ही सर्व माणसे कधी कधी फसतो. पण महत्वाची गोष्ट ही आहे की आम्ही आपल्या हृदयाची गोष्ट ऐकू. मी तिला मिठी मारून म्हटले, मला माहीत आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत मला सोडणार नाही.
आरती म्हणाली, रोहन, तुम्हाला कोणताही हक्क नाही की तुम्ही स्वतःला माझ्यापेक्षा कमी समजा. तुम्हीच माझे जग आहात. त्याच संध्याकाळी विशालने आरतीला एक महाग गिफ्ट दिले. बास दिले. आरतीने आभार मानले आणि गिफ्ट परत केले. ती म्हणाली, विशाल, मी तुझ्या या मैत्रीची कदर करते, पण माझ्यासाठी रोहनशिवाय कोणीही नाही. मी तुम्हाला भावाच्या भूमिकेत पाहते. विशाल आश्चर्यचकित झाला आणि रागाने तिथून निघून गेला. त्याला कधीही असा अंदाज नव्हता की त्याचा प्लान अशा प्रकारे अपयशी ठरेल. या प्रसंगानंतर आमचे प्रेम आणखी मजबूत झाले. आरती आणि मी मिळून निर्णय घेतला की आम्ही आमचा अभ्यास पूर्ण केल्यानंतरच लग्न करू. मी माझ्या कॉलेजात टॉप केले आणि एक यशस्वी व्यवसायी बनलो. मामा आणि मामींनी आमच्या यशावर खूप अभिमान वाटला. लग्नाची तारीख ठरली. एक दिवस जेव्हा आम्ही दोघे मिळून लग्नाच्या तयारीत व्यस्त होतो, आम्ही आमच्या बालपणाच्या स्वप्नांची आठवण केली. आमची स्वप्ने एक झाली होती आणि आमच्या भविष्याचे रस्तेही एक झाले होते. आमच्या प्रेमाची ही कथा आता प्रत्येक गेलेल्या रात्रीची स्मरणीय बनली होती, जी आम्हाला आठवण करून देत होती की प्रेम कधीही होती, कुठेही आणि कुठल्याही वेळी तुमच्या आयुष्यात येऊ शकते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.